कोणाची कोणाची नाही कोणाच्या बापाची नाही कोणाच्या बापाची नाही कोणाच्या बापाची बर्वेनगर संघर्ष समितीचा विजय असो बर्वेनगर संघर्ष समितीचा विजय असो हा संघर्ष कोणाचा बर्वेनगरच्या विकासाचा हा संघर्ष कोणाचा बर्वेनगरच्या विकासाचा हा संघर्ष कोणाचा बर्वेनगरच्या विकासाचा गो बॅक बीएमसी गो बॅक गो बॅक बीएमसी गो बॅक गो बॅक बीएमसी गो बॅक गो बॅक गो बॅक गो बॅक बीएमसी गो बॅक गो बॅक गो बॅक बीएमसी गो बॅक नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी कमेटीची दादागिरी नाही चलेगी कमेटीच्या समोर घ्या अरे आवाज कुणाचा अरे आवाज कुणाचा बर्वेनगर कमिटी हाय हाय बर्वेनगर कमिटी हाय हाय बर्वेनगर कमिटी हाय हाय बर्वेनगर कमिटी हाय हाय बर्वेनगर गृहनिर्माण समितीच्या कारभाराचा निषेध असो बर्वेनगर गृहनिर्माण संस्थेचा कार्याचा निषेध बर्वेनगर गृहनिर्माण संस्थेच्या कारभाराचा अनेकांचा रेटस हाय 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 बर्वेनगर रेटस हाय 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 कॉलोनी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची कॉलोनी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची 1 2 3 4 जोरात चाललाय भ्रष्टाचार 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 फोटो व्हिडिओ सगळे 1 2 3 4 कमिटी चाट इधर ही ले लो अध्यक्ष सांगा हा काय सांगाल एकत्रित आज आपण सर्व जमलात काय विषय आहे आणि काय आपल्या मागण्या आहेत आज ॲक्च्युली इथे आपण जमलो आहे लोकांनी सगळे मिळून एकत्र आले आहेत त्याला एकच कारण आहे म्हणजे आज जो सर्वे होणार होता BMCच्या माध्यमातून त्या माध्यमातून सर्वे करण्यासाठी आमची जी गृहनिर्माण संस्था सोसायटी आहे ती सोसायटी जोर जबरदस्ती करून हा प्रकार चाललेला आहे कारण आजपर्यंत जर तुम्ही बघाल तर BMCच्या SOP प्रमाणे 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती 51% कन्सेंट झाले पाहिजेत पण त्याची कुठे पूर्तता झालेली नसतानासुद्धा ज्या प्रकारे हा सर्वे रेटून नेण्याचा प्रकार चालला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे त्यासाठी आपण हा एकत्र आलो हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे त्याचबरोबर तुम्ही जर बघाल की बर्वेनगर चा विकास होताना कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ज्यावरून आपल्याला ह्याच विकासकाने गेल्या 6 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी आपल्याला 1260चं घर देतो म्हणून सांगून त्याबरोबर त्यांचं कन्सेंट घेतलं आणि त्यांच्याबरोबर इंडिव्हिज्युअली सगळ्या सभासदांबरोबर ॲग्रीमेंट केलं पण त्याच 1260वरून आता 2020-21ला ज्या कोविडच्या काळामध्ये तुम्ही जर बघाल तर त्यांनी 711चं एक नवीन प्रपोजल आणलं आणि या प्रपोजलला बर्वेनगरची जी गृहनिर्माण संस्था आहे त्या संस्थेने 180 सभासद उपस्थित ऑनलाईन सभासद उपस्थितीमध्ये ते प्रपोजल पास करून एक रेटून नेण्याचा प्रयत्न केला हे कुठेतरी थांबलं पाहिजे 1200 लोक आहेत आणि 1200 लोकांमध्ये आज 180 ते 200 लोकांमध्ये हे प्रपोजल पास करतायत हे किती घातक आहे ठरतं आणि मला सांगा कोविडच्या नंतर तुम्ही जर बघाल तर आज ऑनलाईन मीटिंगच्या नंतर ऑफलाईन मीटिंग व्हायला पाहिजे होती ती आजपर्यंत त्या प्रकारे मीटिंग घेतली नाही ती ऑनलाईनच्या मीटिंगमध्येच ते प्रपोजल पास करून घेतलं म्हणजे मला सांगायचं आहे की लोकांचा हा विश्वासघात आहे लोकांना जर विश्वासात घेतलं नाही तर काहीच घडणार नाही 1200 लोकांनी मला सांगा की 200 लोक 1200 लोकांसाठी भवितव्य घडू शकतात काय तर नाही घडू शकत तर त्यासाठी हे 1200 लोकांमध्ये 51% BMCच्या पॉलिसीप्रमाणे जर तुम्ही बघाल तर 51% तरी लोक एकत्र यायला पाहिजेत आणि जर ही 51% लोक एकत्र आली तर काहीतरी विकासाची वाटचाल पुढे चालेल
जो एरिया भेटतोय तो BMCची पॉलिसी काय सांगते? BMCच्या 2 पॉलिसी आहेत, एक 33(7) आणि 33(9). जर 33(7)च्या अंतर्गत तुम्ही डेव्हलपमेंट करत असाल तर तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे की 33(7)च्या अंतर्गत अशा प्रकारे तुम्हाला एरिया भेटेल, अशा प्रकारे 51% कन्सेंट गोळा करायला लागतील, किती पॉलिसी असेल, 4 FSIची पॉलिसी असेल. तर हा जो प्रकार आहे लोकांना क्लॅरिटी नाही या गोष्टीची. जर 33(9) बघाल तर तिथे 60% कन्सेंट लागतं, पण FSI जास्त भेटतो, म्हणजे एरिया जास्त भेटण्याची शक्यता आहे. मग ते प्रपोजल 33(9) का नाही गेलं? हे लोकांचे प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं कमिटी का देत नाही आजपर्यंत? बरं, तुम्ही आज मला सांगा, ज्या प्रकारे 33(7)च्या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही विकास करताय त्या विकासामध्ये नक्की एरिया काय भेटतोय? BMCची पॉलिसी काय सांगते? BMC काय सांगते? तर ते आज 711 जे कमिटमेंट करताय ते 711 कुठल्या आधारावर कमिटमेंट करताय? काय 711पेक्षा खाली येईल काय? BMCची पॉलिसी 711पेक्षा खाली सांगते. मग नक्की लोकांना घरं काय भेटणार आहेत? लोक कशावर विश्वास ठेवणार? ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लोक संभ्रमात पडलेली आहेत आणि या संभ्रमामध्ये यासाठी आम्ही लोकांनी एकत्र आलो आहे, जेणेकरून लोकांना ह्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत. आणि त्या माध्यमातून जर बघाल तुम्ही की नक्की काय चाललं आहे, काय होणार आहे आणि काय भेटणार आहे, हे जे 3 प्रश्न आहेत, ह्या प्रश्नांची उत्तरं कमिटीकडे नाही आहेत. जर कमिटीकडे उत्तरं नसतील तर लोकांनी एकत्र येऊन लोक कमिटीला विचारत आहेत की जेणेकरून या विकासासाठी चांगल्या प्रकारे पर्याय आणा. पर्याय काय असतील? आज 15 वर्ष बघा तुम्ही, हाच विकासक आहे 1260वरून 711वर आला आहे. 711वरून किती खाली येईल ते माहिती नाही. आणि 15 वर्ष त्याच चिखलात आपण आहे, चिखल तिथेच आहे आणि आपण पण चिखलात आहे. मला सांगा, तर चिखल तर साफ झाला पाहिजे किंवा चिखलातून आपण बाहेर आलं पाहिजे. जर हे घडत नसेल तर काहीतरी नवीन कार्य करायला पाहिजे आणि हे नवीन कार्य करण्यासाठी ही लोक इथे जमलेली आहेत. ही लोक जमलेली आहेत, त्यांना विकास पाहिजे, विकासाच्या अगेन्स्ट नाही आहेत, विकासाच्या विरोधी दिशेने नाही आहेत. त्यांना पण विकास पाहिजे, पण तो प्रामाणिकपणे लोकांना विश्वासात घेऊन झाला पाहिजे. लोकांपर्यंत सगळ्या गोष्टी पोचल्या पाहिजेत आणि जोपर्यंत लोकांमध्ये हा विश्वास निर्माण होणार नाही तोपर्यंत विकास घडणार नाही. आज लोक तुम्ही बघाल 1260वरून 711, 711वरून काय आणि खाली येईल ते लोकांना माहिती नाही. मग अशा प्रकारे जर लोकांना विश्वासघात की ही कमिटी करत असेल तर आम्ही लोकांवर कशा प्रकारे विश्वास ठेवायचा? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यानंतर मला सांगा की जर तुम्ही बघाल की कॉर्पस फंड आहे किंवा एक हमीपत्र जे आज आम्ही वारंवार गेल्या 2 वर्षामध्ये मागतोय की चला तुम्ही 180 लोकांमध्ये कन्सेंट करून पुढे गेलात, पण ज्या लोकांनी 500 रुपयाच्या कन्सेंटवरती साईन केलं आहे त्या लोकांना हमीपत्र पण नाही दिलं आहे. आणि आज काल बोर्ड लागत आहेत की हमीपत्र विकासक द्यायला तयार आहे, पण हे तुम्ही एक बघा, हे 2 वर्षापूर्वी का नाही घडलं? आज जर आपल्याकडे एव्हिएशनचा प्रॉब्लेम आहे किंवा डोंगराळ प्रदेश आहे, मग ह्या परत एक तुम्ही नैसर्गिक दृष्टिकोनातून बघाल तर एक चांगला सुपीक भाग आहे आपला. मग ह्या प्रकारे त्या डेव्हलपमेंट करताना भरपूर मोठ्या अडचणी आहेत. त्यावर कशाप्रकारे मात करणार आहे तुम्ही? लोकांचा कशाप्रकारे विश्वास संपादन करणार आहे? गव्हर्नमेंटला कशाप्रकारे तुम्ही ही पॉलिसी राबवण्यासाठी विश्वासात घेणार आहेत? ह्या प्रश्नांची उत्तरे जोपर्यंत भेटत नाही ना, तर नाहीतर आज आपल्या आजूबाजूला बघा पालांदेवाडी आहे किंवा ज्या प्रकारे डेव्हलपमेंट झाली आहे त्या घातक डेव्हलपमेंट होत आहेत. त्यांचे घरं तुटली आहेत पण त्यांना घरं भेटत नाहीत. अशी परिस्थिती आपल्यावर ओढायला नाही पाहिजेत. हेच याच्या पाठचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी आपण एकत्रित आलो आहे. नमस्कार, थँक्यू, धन्यवाद. बरवेनगर विकास समितीचा मागे पण विरोध केला गेला होता. आजी सर्वाला येणार आहेत, कशा प्रकारे तुम्ही निषेध करताय? मागील 9 तारखेला यापूर्वी या ठिकाणी अशाच प्रकारचा सर्वे संस्थेने मनपातील काही अधिकाऱ्यांच्या पद्धतीने आपल्या पद्धतीने स्वीकारत या पद्धतीने सर्वे करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु बर्वेनगर वसाहतीतील सर्व लोक जागृत असल्या कारणामुळे त्यांनी त्याच वेळेला त्या सर्वेला पूर्णतः विरोध केला आणि अतिशय योग्य, अतिशय असहकार मात्र शांतताप्रिय पद्धतीने त्यांनी त्या सर्वे तिथे हाणून पडला. आणि जी प्रश्न ते विचारले गेले त्या प्रश्नांना मनपाचे अधिकारी आणि संस्था कुणी त्या प्रश्नांना उत्तर दिले या ठिकाणी उत्तर दिले. या ठिकाणी आपल्याला पत्रकार बांधवाच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचा संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रकल्प असेल किंवा पुनर्विकास असेल, ज्याही काही पद्धतीची या बांधकामविषयक ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी एक महारेरा ही अतिशय नामांकित संस्था निर्माण केलेली आहे. पण मला इथं सांगायला खेद वाटतो की 2017 पासून आता अलीकडची आकडेवारी जर आपण पाहिली तर 2017 पासून 2024 आज ताग आहेत जवळपास महारेराकडे नोंदणीकृत झालेल्या 10,700हून अधिक प्रकल्प जे आज नोंदणीकृत आहेत मात्र तरी देखील ते रखडलेले आहेत. आणि त्याच्यावरती महारेराने संबंधित विकासकांना नोटिसा काढून देखील त्या नोटिसांना महारेराला अपेक्षित असं उत्तर न मिळाल्या कारणानं आज महारेरा त्यांच्या बँक ठेवींवरती किंवा त्यांच्या अधिकारांवरती गदा आणून तो प्रकल्प व्यपगत करण्याच्या स्थितीमध्ये आज निर्णय करत आहे. मग अशीच घटना या बर्वेनगर वसाहतीची घडावी का? ही अशा पद्धतीचं कोणतेही कार्य
इथे घडू नये याची वारंवार आम्ही संस्थेला विनंती करत असताना देखील संस्था या गोष्टीचा विचार करत नाही. म्हणून आज आम्ही या ठिकाणी असहकाराचं धोरण इथं राबवलेलं आहे आणि म्हणून आम्हाला हा सर्वे या ठिकाणी आम्ही नाकारत आहोत. की 2020-21ला ज्यावेळी ऑनलाईन प्रपोजल पास करून पुढे गेलं, प्रपोजल BMCकडे गेल्यानंतर BMCने काही डॉक्युमेंट्स मागितले. त्यानंतर आम्ही RTI टाकला. त्या RTI माध्यमातून आम्हाला एक गोष्ट कळली की त्यांना महत्त्वाचे 2 डॉक्युमेंट्स कंप्लीट नाही झाले आज पर BMCच्या SOP प्रमाणे. ते म्हणजे 51% कन्सेंट आणि त्यानंतर विकासकाचे फायनान्शियल डॉक्युमेंट्स. ह्या 2 गोष्टी तरतूद पूर्णतः झालेली नाही. त्यामुळे त्यांनी ते प्रपोजल 2021-22ला काय केलं आहे, दफ्तरी दाखल करण्यात आलं असं आम्हाला रायटिंगमध्ये कळवण्यात आलं. त्यानंतर आता मला सांगा 2024ला असं काय घडलं की जे हे पूर्तता झाली या गोष्टीची, त्याची अजूनपर्यंत कल्पना नाही दिली. बरं, अशा प्रकारचं आम्ही आता 2024ला पण ज्यावेळी लेटर लिहिलं तर त्यामध्ये त्यांनी काय केलं माहिती आहे काय, ज्यावेळी लोकांनी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती कन्सेंट केले ते कन्सेंट त्याने गृहीत टायमिंगसाठी धरून त्यांनी प्रोसेस केलं. पण त्यानंतर जर अध्यक्ष साहेबांनी काय केलं आहे की एक कमिटमेंट दिली आहे की आपण लवकरात लवकर 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती कन्सेंट करू. पण इथे जी लोक उपस्थित जातील ते कन्सेंट करायला तयार नाही आहेत. ज्या प्रकारचा आज विकास चालला आहे त्या विकासाला कुठे सपोर्ट द्यायला तयार नाही आहे. त्यांना विकास प्रामाणिकपणे कसा ट्रान्सपरंट असायला पाहिजे आणि त्यासाठी आपण हे झटतोय. जे काय असेल ते ट्रान्सपरंट करा एवढीच इच्छा आहे. BMC आणि BMCचे जे ऑफिसर आहेत त्यांना पण आम्हाला एक सांगायसारखं वाटतं की ती तुमची स्टँडर्ड SOP आहे त्या SOP प्रमाणे जा, जेणेकरून आम्हाला सगळ्यांना त्रास नाही होणार. धन्यवाद. अजून इतर लोकांना विश्वासात न घेता अनेक गोष्टी केल्या जात आहेत. मग हे कुठेतरी अन्याय वाटतंय का आपल्याला? अन्याय तर वाटतोय आम्हाला, पण आज 1989मध्ये महानगरपालिकेमध्ये हे जे बर्वेनगरची वसाहत आहे, या वसाहतीमध्ये 1960 साली दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबई इथून जी लोक निर्वासित झाली आहेत नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा महानगरपालिकेच्या काही हॉस्पिटलसाठी किंवा त्यांच्या प्रोजेक्टसाठी या लोकांना बेघर करण्यात आले आणि या लोकांना निर्वासित म्हणून जे बसवण्यात आलं होतं. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की जोपर्यंत 100% कन्सेंट त्यांना मिळत नाही आहेत तर ह्या निर्वासितांकडून 100% कन्सेंट मिळत नाही तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही आहे. आणि असं असताना कोणतीही महानगरपालिकेची पुनर्विकासाचं कोणतेही धोरण नाही आहे. गेली 2 वर्ष आपलं सभागृह बंद असताना हा पुनर्विकासाला ही परवानगी दिली कोणी? जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांकडे जातो तेव्हा एक अधिकारी आम्हाला दुसऱ्या अधिकाऱ्याकडे पाठवतो किंवा अधिकारी आमची भेटच टाळतात. त्यामुळे या ठिकाणी काहीतरी हे वेगळं चाललं. हा जो सर्वे आहे हा सर्वे महानगरपालिकेने फक्त आमच्या संस्थेच्या ह्याच्यासाठी करायला पाहिजे होता, तर संस्थेसाठी न करता हा बिल्डरसाठी करत आहे. मग बिल्डर आणायला महानगरपालिकेने संस्थेला परवानगी दिली आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कशा प्रकारे निषेध करता तुम्ही, निषेध व्यक्त करता? आता आम्ही हा जो सर्वे होणार आहे याला शांततेच्या मार्गानेच आम्ही निषेध करायचा आम्ही ठरवलेला आहे. आम्ही या ठिकाणी जर ते अधिकारी आले तर त्यांना आम्ही सांगणार आहोत की तुम्हाला सर्वे आम्ही समजावून देणार की हे आमचे सगळे मुद्दे आहेत, तुम्ही जो सर्वे करता हा चुकीचा आहे. जर त्यांनी सर्वे करण्याचा प्रयत्न केला तर लोक त्याला असहकार करतील, कोणतीही माहिती देणार नाहीत. कारण महानगरपालिका ही आमची मालक आहे आणि आम्ही त्यांचे भाडे करू आहोत. त्यामुळे आमची जी काही सगळी माहिती आहे ही महानगरपालिकेने उपलब्ध आहे. मग हा परत हा सर्वेचा कशासाठी घाट घालते महानगरपालिका किंवा आमची संस्था, हा महत्त्वाचा विषय आहे. आपलं नाव सांगा पहिलं. हां, मी सिल्विया फर्नांडिस आणि माझं म्हणजे बाकी टॉपिक्स सगळ्यांनी कव्हर केले आहे. मी मेन 2015मध्ये माझं ट्रान्सफरचं पेपर टाकलेलं आहे. माझ्या मम्मीच्या नावावर खोली आहे, मी त्यांची मुलगी आहे. बाकी BMCकडून लेटर आलेलं मला की माझ्या वडिलांचं आणि बहिणींचं NOC पाहिजे, म्हणजे त्यांच्याकडे डिटेल सगळेच आहेत. ठीक आहे, आज 9 वर्ष झाले पेपर हे घर ट्रान्सफर झालं नाही ती वेगळी गोष्ट आहे, पण डिटेल त्यांच्याकडे सगळे आहेत. पेपर हे घर ट्रान्सफर करायचं टाईम त्यांच्याकडे नाही आहे, पण इथे येऊन सर्वे करायचा टाईम आहे, ते एक आहे. त्याशिवाय हे जे पेपर आहेत, मम्मीचं हे डेथ सर्टिफिकेट आहे, 2018मध्ये त्यांचं डेथ झालेलं आहे आणि हे कमिटीने 2022मध्ये मम्मीनी जे 1260वर साईन केलेलं ते पेपर, त्याच्यावर हे जे आधार कार्ड आहे मम्मीचं त्याच्यावर अध्यक्ष आणि सेक्रेटरीनी साईन करून हे पेपर जोडलेले आहेत 51% दाखवायला. आणि BMCनी हे 100 रुपयाचं विच इज नॉट एक्सेप्टेबल पेपर, हे पेपर एक्सेप्ट करून ते सर्वे चालू करतायत. तर आज म्हणजे कमिटी तर आमची विकली गेलीच आहे, पण BMCचं काय चाललंय काय, तर ह्याचे म्हणजे आम्हाला ऑफकोर्स निषेध करतोय आणि म्हणून आज आम्ही इथे सगळे. सो BMCनी ह्याचं म्हणजे उत्तर द्यावं की हे 100 रुपयाचं पेपर त्यांनी एक्सेप्ट कसं केलंय. थँक्यू. नाव वैभव विनायक धनावडे. माझे
परिवार जो आहे, माझं फॅमिली आहे इथे 1960पासून आहे आणि आम्ही या विभागात राहतो आहे. इथे आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलं गेलं की कसं इथे विस्थापित झालेलो आहे आम्ही. त्याप्रमाणे आता आम्ही जो विरोध करत आहे तो गेल्या 9 तारखेला पण या मुंबई महानगरपालिकेने असाच सर्वे करायचा प्रयत्न केलेला, पण त्याला पण आम्ही विरोध केलेला होता. कारण विरोध याच्यासाठी आहे की विकास होतोय म्हणून विरोध नाही आहे, तर विकासाचा जो रस्ता आहे तो कुठेतरी चुकीचा आहे. एक पारदर्शकता पाहिजे की ज्या प्रकारे आता आपल्याला सिल्विया ताईंनी सांगितलं की 100 रुपयाचे स्टॅम्प पेपर जे त्यांच्या आईनी केलेले साईन होते आणि त्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत आणि ट्रान्सफरचे पेपर सबमिट असताना तुम्ही तेही ॲक्सेप्ट करताय. जर मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे कन्सर्न जर BMC ॲक्सेप्ट करते, BMC अधिकारी ॲक्सेप्ट करतात, तर कुठे ना कुठे याचं बिल्डरशी कुठेतरी कनेक्शन आहे. बिल्डरचं त्यांच्यावरती कुठेतरी वरदहस्त आहे किंवा मोठ्या राजकारणांचा वरदहस्त आहे आणि इथे लोकांचा विचार केला जात नाही आहे. महानगरपालिकेचे अजून एक आपल्याला दाखवतो की जी या संस्थेने एक पत्रक काढलेलं की हा सर्वे 9 तारखेला होणार आहे. या पत्रकाच्या शेवटी जर आपण बघाल, हे संस्थेच्या लेटरहॅडवर पत्रकाच्या शेवटी सहाय्यक आयुक्त N विभाग या अधिकाऱ्याची स्वाक्षरी आणि स्टॅम्प आहे. तर आपण एका संस्थेला, गृहनिर्माण संस्थेला एक अधिकारी असं कसं काय त्या पत्रकावर सरकारी अधिकारी साईन देऊ शकतो आणि याची विचारणा केल्या असताना ते बोलतात आम्ही नोटीस देऊ. हेच जर दुसऱ्या कोणी केलं असतं तर त्यांनी त्याच्याबद्दल फॉर्जरी केस रजिस्टर केली असते. म्हणजे कुठेतरी अधिकारीही कुठेतरी हतबल झालेले आम्हाला कळत आहेत या संस्थेच्या हाताखाली आणि विकासकाच्या हाताखाली. तर ह्याला शेवटी लोकांनी हा एक विचार केला आणि हा एक जनआंदोलन एक तयार झालेलं आहे की जर आम्हाला विकास करायचा तर तुम्हाला आम्हाला गॅरंटीमध्ये द्यायला लागेल की कशा प्रकारे विकास होईल, किती कॉर्पस फंड असेल, कुठे आम्हाला वसवलं जाईल आणि कुठल्या ॲम्युनिटीज आम्हाला दिल्या जातील. याचा पूर्ण जोपर्यंत लोकांपर्यंत याची माहिती भेटत नाही तोपर्यंत हा विकास होऊन देणार नाही लोक. और ये जो है वो 1990 से ये प्रकल्प चालू हुआ है, जो लोग इसके लिए विकास के लिए आगे बढ़े हैं. लेकिन 15 साल से एक ही बिल्डर जो है वो यहाँ आके बैठा है और उसने कहीं ना कहीं कुछ कमेटी वालों को अपने साथ मिला के इसका फ़ायदा लेने का कोशिश कर रहा है. आपने देखा होगा, अभी सबने कहा कि जैसे SRA के बहुत सारे प्रोजेक्ट इस मुंबई शहर में नहीं हो रहे हैं, पूरे नहीं हो रहे. तो हमको कहीं ना कहीं ये भी देखना है कि आगे चल के इस तरह का हादसा हमारे साथ ना हो. और इसलिए हम लोग BMC के अधिकारी को ये रिक्वेस्ट कर रहे हैं कि आप इस तरह विकासक के साथ मिलके मत आइए. आप हमारे ओनर हैं, हम आपके टेनेंट हैं, आप हमसे बात करिए, हमको बुलाइए, हमारी पूरी डिटेल आपके पास है, हमारा पूरा फैमिली स्ट्रक्चर आपके पास है कि कौन कौन लोग इनके घर में रहते हैं. तो आप हमसे बात करिए, हमको बुलाइए, आपको जो ज़रूरत है, आपको जो प्रपोजल लगता है सही है वो आप हमारे सामने रखिए, हम उसको एक्सेप्ट करेंगे. पुढची भूमिका काय राहणार आहे आपली? पत्र लिखने वाले आप सरकार को या प्रशासन? हमने अभी सब प्रशासकीय अधिकारी को सबको हमने पत्र लिखा है. हमारे लोग जाके मिलने की कोशिश कर रहे हैं, बात करने की कोशिश कर रहे हैं, उनको समझाने की कोशिश कर रहे हैं. लेकिन महानगर पालिका के जो अधिकारी है वो कुर्सी पे बैठ के बहुत चुस्त हो गए हैं. उनको लग रहा है कि अभी नगर सेवक नहीं है, प्रशासन पे कोई शासन का दबाव नहीं है, तो वो पूरी तरह अपने मज़े में चल रहे हैं और वो किसी की बात नहीं सुन रहे हैं. लेकिन हम हाल ही में हम मुख्यमंत्री फडणवीस जी का हमने टाइम मांगा है और आने वाले समय में जब नागपुर अधिवेशन ख़त्म हो गए, जब मुंबई आएंगे तो हम उनको मिल के ये सब बात रखेंगे. इथे रहिवासी आहे, पण थोडंसं म्हणजे मी मीडियापुढे आणि आमच्या लोकांचा जो विचार आहे तो असा आहे की आम्हाला जे काही क्षेत्रफळ मिळतं आहे त्याचा आम्ही आमच्या सर्व विकास समितीतर्फे अभ्यास केला. तो अभ्यास करता आम्हाला असं आढळून आलेलं आहे की संपूर्ण जो आमचा विकासक आहे त्या विकासाने तो संपूर्ण तोट्यामध्ये तो फिजिबिलिटी रिपोर्ट दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये व्यावहारिक असं काही ज्ञान त्याच्यात दिलेलं नाही आहे. लोकांना त्यांनी फसवणुकीचा मार्ग या संस्थेने आणि ह्या विकासकाने चालू केलेला आहे. एकतर एवढ्या मोठ्या 48 म्हणजे 42.6 एकरमध्ये जी जागा आहे त्या जागेमध्ये अर्धा भाग BMCचा आहे आणि अर्धा भाग विकासक आणि याचा आहे, सभासदांचा आहे. तर ह्या भागामध्ये बांधकाम करताना हा विकासक कमर्शियल बांधणार नाही का? त्या फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये जराही त्याचा उल्लेख नाही आहे. सेकंडली की ह्या ठिकाणी 25,000पर्यंत 22 ते 25,000पर्यंत जो सेलेबल एरिया चालू आहे स्क्वेअर फीटचा भाव त्या विकासकाने 15,000 हा रुपये ठेवलेला आहे. म्हणजे संपूर्ण त्यांनी जो फिजिबिलिटी रिपोर्ट आहे तो स्वतःच्या फायद्यासाठी आणि विकासकांच्या फायद्यासाठी आहे. आज आमचे 550 त्यांनी स्क्वेअर फीट कमी केले. त्या 550 स्क्वेअर फीटमध्ये बघता जर हा बिल्डरचा फायदा 12,000 कोटीचा होतो आहे तर 12,000 कोटीपैकी
संस्थेला जी कमिटी आहे 25 कोटी वाटायला काय हरकत नाही आहे. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मला कोणाची हे नाही. माझं घर आहे ते सुरक्षित राहिलं पाहिजे. सर्वांची घरं सुरक्षित राहिली पाहिजे. आणि ह्या पुढे आमचं जे कार्य आहे ते कार्य असंच चालू राहणार आहे. आणि आम्ही सर्व संगनमताने याला विरोध करत आहोत आणि विरोध राहणारच. मी 2009 ते 14 पर्यंत कार्यकारी सदस्य म्हणून कार्यरत होतो. त्या काळामध्ये 2013मध्ये एक आर्बिट्रेशन अवॉर्ड आला होता, पास केला होता की या विकासकाने 1260 स्क्वेअर फूट आणि 12.5 लाख पर टेनंट हे देण्याचं त्यांनी माननीय कोर्टासमोर मान्य केलेलं आहे. त्यावेळी विरोध केला होता की हे कसे देणार, हे आम्हाला ऑन पेपर दाखवा. परंतु हेच अध्यक्ष कमिटीचे त्यावेळीचे दत्तात्रय बोराडे हा प्रोजेक्ट रेटवण्याचा आणि या विकासकाला वाचवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. महानगरपालिकेने विकासक नेमण्याची कोणतीही तरतूद नसतानासुद्धा ह्या जबरदस्तीने राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसं पत्र आहे आपल्याकडे. त्याचप्रमाणे आता जे F11-8 हे जे ते कार्यरत ऑफिस आहे विकासकाचं, ते तोडण्याची ऑर्डर ही आपल्याकडे आहे, महानगरपालिकेनेच दिलेली आहे. त्याचं सर्वेक्षण त्यांनी केलेलं आहे 2017मध्ये, परंतु कारवाई करत नाहीत. का? तो विकासक आहे म्हणून. पण आम्हाला एकच विनंती आहे की आमची घरं जी आहेत ते आम्ही सांभाळलेले आहेत 1960 पासून. तर आमचा विकासकाला कोणताही विरोध नाही आहे, परंतु चुकीच्या पद्धतीने आणि आमच्यावरती जोर जबरदस्तीने केला ते आम्ही कदापि सहन करणार नाही. धन्यवाद. माझं नाव अंकुश तोत्रे. मी बर्वेनगर J2 कॉलनीमध्ये राहतो आहे मी. तर आता बरेचसे जवळजवळ 90% मुद्दे 99% मुद्दे या लोकांनी सर्वांनी कव्हर केलेले आहेत. तर मला एक मुद्दा सगळ्यांच्या निदर्शनात आणून द्यावासा वाटतो. तो म्हणजे असा की हा जो विकास आहे नुसता तो अनेकांता बिल्डर 15 वर्ष 20 वर्ष आपण नुसता नाचवतो तसं होता कामा नये. आणि ह्या सगळ्याची जी गोष्ट आहे ती म्हणजे टेंडर काढून आपला जो काय अभ्यास आहे या बर्वेनगर कॉलनीचा, तर तो सगळा अभ्यास आणि टेंडर जर आपल्याला काढता आला इकडे तर आपल्याला चांगला ऑफर पण मिळेल आणि चांगल्या गोष्टी ॲम्युनिटी सगळ्या गोष्टी आपल्याला वापरायला मिळू शकतात. तर याच्यावर सर्वांनी फोकस द्यावा आणि तशा प्रकारे कार्यवाही केली तर सगळ्यांचं चांगलं होईल असं माझं मत आहे. नाव सुनील गायकवाड. मी K14 रूम नंबर 3 इथे राहतो आणि जवळजवळ ह्या कॉलनीमध्ये 54 वर्षापासून राहतो आहे काय. आणि माझे आईवडिलांचा रूम होता आणि मला असं कळलं की आमचे आईवडील पूर्वी शिरा बाजार, गिरगाव ह्या अशा म्हणजे साऊथ मुंबईसारख्या ठिकाणी राहत होते. जर आम्ही स्थलांतरित आहोत. आम्हाला तुम्हाला पुनर्विकासच करायचा आहे, महानगरपालिकेला एक विनंती आहे की जिथे आमची जुनी घरं होती तिथे आम्हाला द्या ना, तिथे द्या बस. आज तिथला रेट काय तो बघा. आणि आज विकासकाने आमचा रेट 15,000 रुपयाचा लावलेला आहे. बस एवढंच मला माझ्या बस. थँक्यू.